नमस्कार श्रोते हो, आज आपण ऐकत आहोत विधिलिखित एक अनोखं नातं या कथेचा भाग एक. सई, सायकल सावर. बाबा ओरडले पण याचा काहीच उपयोग झाला नाही. समोरून येणाऱ्या कारला सायकल जोरात धडकली आणि सई बाजूला जाऊन पडली. तसे बाबा पळत आले. हे पाहून तिथे उभी असलेली लहान मुले टाळ्या पिटून हसू लागली. ए, दिसत नाही का रे? सई उठत आपले कपडे झटकत त्या कारवाल्याला म्हणाली. आणि तुम्ही हसता काय मुलांनो? पटकन उचला ती सायकल. अगं पण बाबा, तुम्ही थांबा जरा. कॉलनीतल्या रस्त्यावर कार इतक्या वेगाने चालवतात का? बोलत बोलत सई त्या कारजवळ आली. जरा बाहेर या तुम्ही. आवाज ऐकून हर्ष कारमधून खाली उतरला. मला वाटतं चूक तुमची होती, कारण रस्ता कॉलनीतला जरी असला तरी सायकल रॉंग साईडने चालवणे चूक आहे. हर्ष आपल्या गाडीकडे पाहत म्हणाला. सॉरी, मी पण हेच सांगत होतो तिला, पण ही ऐकेल तर शपथ. आता हे काय वय आहे का तिची सायकल चालवायची? नोकरीला लागली तरी अजूनही लहान मुलीसारखी वागते. बाबा बोलत होते आणि हर्ष सईच्या टपुऱ्या डोळ्यात हरवला होता. हॅलो, बाबा तुमच्याशी बोलत आहेत. सई आपल्या केसात अडकलेला पालापाचोळा झटकत हर्षला म्हणाली. इतक्यात लहान मुले येऊन त्या मोठ्या गाडीकडे कुतूहलाने पाहू लागली. ए मुलांनो, चला बाजूला व्हा. दादाला उशीर होतो आहे. तुम्ही गेलात तरी चालेल आता. उगीच तुमचा वेळ वाया नको जायला. आमच्या सईलाही फारसं लागलेलं दिसत नाही. सायकलचे थोडेफार नुकसान झाले आहे. ते काही फारसे महत्वाचे नाही. बाबा हर्षकडे वळून म्हणाले. नाही काका, असे कसे? सायकलचे झालेले नुकसान भरून द्यायला हवे ना. हे थोडे पैसे ठेवा. हर्ष आपल्या जवळच्या 2 नोटा काढत म्हणाला. वा, चूक माझी. आणि नुकसान भरून देणारे तुम्ही कोण? ठेवा ते पैसे. असला माज चालायचा नाही हा इथे. सई रागाने म्हणाली. अहो, पण तुम्ही ज्या गाडीला धडकलात ती तर माझी गाडी आहे. हे बघा, माझ्याकडे फारसा वेळ नाही. पटकन हे पैसे घ्या म्हणजे मी इथून जायला मोकळा. हर्ष सईला म्हणाला. जा मग इथून. कोणी अडवले नाही तुम्हाला. सई पुन्हा चिडून म्हणाली. जातोच आहे, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून. म्हणजे आपल्यामुळे कोणाचे नुकसान झाले तर ते भरून काढण्याचे संस्कार आहेत आमच्यावर. हर्ष बाबांना म्हणाला. बाबा दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले, पण ऐकत कोणीच नव्हतं. दोघांची तुतुमेमे सुरू होती. त्यामुळे मुलांचं मनोरंजन तर झालंच, शिवाय बाबाही गमतीने काही वेळ ही नोकझोक ऐकत राहिले. एरवी कमी बोलणारी सई एका परक्या मुलाशी भांडते आहे, हे काहीतरी नवीनच होतं. मुलांनो, थोडं इकडे या. ही सायकल कोणाची आहे? हर्षने विचारले. त्या मुलांपैकी एक लहान मुलगा पुढे आला. ज्या मुलाची सायकल होती त्या मुलाच्या हातावर हर्षने एक नोट ठेवली आणि हर्ष तिथून निघून गेला. बाबा, पाहिलत ना कसा पैशांचा माज दाखवत होता तो? नाही बेटा, चांगला मुलगा वाटला मला. पण तू त्याला इतकं बोलायला नको होतं, कारण चूक आपली होती. बाबा म्हणाले. हो, पण त्या सायकलचे नुकसान. सईने आपला हात वर केला तशी तिच्या हातातून जोरात कळ आली. बाबा, हात खूप दुखतो आहे. घरी येऊन बाबांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. तसं काळजीचं काही कारण नाही. थोडा मुका मार लागला आहे इतकंच. पण हातावर जास्त ताण पडू देऊ नका, असे म्हणत डॉक्टरांनी मलम लिहून दिले. आता सरला काकूंची मात्र चिडचिड झाली. तुम्ही सईचे नको तितके लाड करून ठेवले आहेत. आधीच तिला कामाची आवड, त्यात तिची नोकरी, आणि आता हात गळ्यात घेऊन बसल्यावर काय काम होणार हिच्याकडून? द्यायची घ्यायची पोर. आताशी कामाची सवय नको का व्हायला तिला? सासरी गेल्यावर तिचे कसे होणार देवालाच ठाऊक. आपल्या बायकोची नेहमीची कॅसेट ऐकून बाबा मात्र गालातल्या गालात हसत होते. हे पाहून सईने आपले डोळे मोठे केले. इकडे हर्ष ब्ल्यूबर्ड स्कूलच्या पायऱ्या चढून वर आला. तिथल्या शिपायाला विचारून त्याने मुख्याध्यापकांची केबिन गाठली. त्याने दारावर टकटक केली तसा आतून आवाज आला. या. सॉरी फॉर लेट सर. मी मनूचा म्हणजेच मृणालचा डॅडी. ओ मिस्टर हर्ष, प्लीज बसा. मुख्याध्यापकांनी शिपायाला सांगून पहिलेच शिकणाऱ्या मृणालला आपल्या केबिनमध्ये बोलावले.
तशी तुमच्या मुलीबद्दल शाळेची काहीच तक्रार नाही. मात्र हल्ली ती कोणात फारशी मिसळत नाही. शांत शांत असते. कुठल्या स्पर्धेत भाग घेत नाही की वर्गात आपण होऊन मित्रमैत्रिणींशी बोलत नाही. इतके सोडले तर मृणाल अभ्यासात एकदम हुशार आहे. तिच्या वर्ग शिक्षकांनी तुम्हाला बऱ्याचदा निरोप पाठवले, पण ते तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचले नसतील. म्हणून मीच तुम्हाला इथे बोलवण्याचा निर्णय घेतला. इतक्यात मृणाल आत आली. समोर हर्षला पाहून तिला खूप आनंद झाला. बाबा, ती एकदम हर्षच्या गळ्यात पडली. हे आपले घर नाही म्हणू, शाळा आहे ना. इथे उभी राहा, हर्ष मोठ्याने म्हणाला. तशी ती बाजूला जाऊन मान खाली घालून उभी राहिली. सर, मृणाल आपल्या बाबाचं सगळं ऐकते. मी समजावेन तिला आणि लवकरच तिच्या वागण्यात बदल जाणवेल तुम्हाला. मी शब्द देतो. आणखी बरेच काही बोलून हर्ष तिथून बाहेर पडला. आज शर्वरी असती तर ही वेळच आली नसती. मनू आणि मी दोघेही एकटे पडलो आहोत. मनूचे दुःख तिला व्यक्त करता येत नाही आणि माझे दुःख मला. आपल्याच विचारात हर्ष सकाळी सायकल आणि गाडीची धडक झाली होती तिथे आला. नेमके त्याला सईचे बाबा समोरून येताना दिसले. तो हसला आणि सईच्या बाबांनी प्रत्युत्तर म्हणून त्याला हसून प्रतिसाद दिला. काका, सगळं ठीक आहे ना? हो आहे, पण सईच्या हाताला मुका मार लागला आहे. कळ मारते थोडी. असो, पण तुम्ही पुन्हा इकडे कसे? बाबा हर्षला म्हणाले. मी इथे नवीनच राहायला आलो आहे. परवाच शिफ्टिंग झालं. तो समोरचा बंगला दिसतो तिथेच राहतो मी. हर्ष एका बंगल्याकडे बोट दाखवत म्हणाला. बाय द वे काका, मी हर्ष. कधीही या घरी. आता आपली ओळख झाली. एवढे बोलून हर्ष निघून गेला. बाबा, हा परत इथे काय करतो आहे? सईने हर्ष आणि बाबांना बोलताना खिडकीतून पाहिले होते. तो इथेच राहतो म्हणे. नवीनच शिफ्टिंग झाला आहे. बाबांनी माहिती पुरवली. गाडी चालवायला डॉक्टरांनी मनाई केली म्हणून दुसऱ्या दिवशी सई बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबली होती. बराच वेळ झाला बस आली नव्हती. शिट, बाबाही आज नेमके ऑफिसला लवकर गेले. आज उशीर झाला तर आमची खडूस बॉस धरून बदडायला कमी करायची नाही. सई मनातल्या मनात चरफडत म्हणाली. इतक्यात एक गाडी सईपाशी येऊन थांबली. सई, मगाचपासून पाहतो आहे मी तुम्हाला. अजूनही इथेच उभे आहात. डोंट माइंड, पण मी तुम्हाला ड्रॉप केलं तर चालेल? हर्ष खिडकीची काच खाली करत म्हणाला. नको, मी जाईन 10 लाखांच्या गाडीने. तुमची 15-20 लाखांची गाडी आम्हाला कशी परवडेल? म्हणजे? अहो, मी जाईन बसने. सई थोड्या रागाने म्हणाली. इतक्यात तिच्या मैत्रिणीचा फोन आला. हो ग, निघतेच आहे मी. बघ ना, बस नाही आली अजून. होईल थोडा उशीर आता. काय करणार? तू तिथे थोडं सांभाळून घे. सई वैतागून म्हणाली. तसे हर्षने आपल्या बाजूचे दार उघडले. कुठला पर्याय नसल्याने सई गुपचूप त्याच्या गाडीत जाऊन बसली. ऑफिसचा पत्ता? हर्षने कारला थोडा वेग दिला. ब्ल्यू बर्ड स्कूलच्या मागच्या बाजूला, आणि गाडी थोडी हळू चालवा. मला भीती वाटते वेगाची, सई म्हणाली आणि हर्षने गालातल्या गालात हसत गाडीचा वेग कमी केला. तुम्हाला कुठलीच गोष्ट सरळ बोलता येत नाही का? कायम वाकड्यात शिरता म्हणून विचारलं. येते तर. तसं फारसं मी कोणाशी बोलायला जात नाही, आणि त्यातच जर तुमच्यासारखी माणसे भेटली तर मात्र माझं डोकं सटकतं, सई म्हणाली. अच्छा, आमच्यासारखी म्हणजे? तुम्ही मला किती ओळखता? काल परवाच तर आपली भेट झाली. यावर सही काहीच बोलली नाही. इतक्यात हर्षचा फोन वाजला. गाडी चालवताना फोनवर बोलू नये अजिबात. सईचे हे वाक्य ऐकूनही हर्षने फोन उचलला. फोन मृणालच्या शाळेतून होता. तिला बरं वाटत नसल्याने तिच्या वर्ग शिक्षकांनी हर्षला फोन करून तिला घेऊन जायला सांगितले. हर्षने गाडीचा वेग जास्त वाढवला. काही मिनिटातच त्याने सईला ऑफिस पाशी सोडले आणि आपली गाडी ब्ल्यूबर्ड स्कूलच्या दिशेने वळवली. डॅडू, कसं तरी होतंय, मनू अस्वस्थ झाली होती. घराजवळ येऊन हर्षने एका दवाखान्यापाशी गाडी थांबवली आणि मनूला घेऊन तो पळत आत गेला. सुदैवाने दवाखान्यात फारशी गर्दी नव्हती. डॉक्टरांनी मनूला तपासले, काही औषधे लिहून दिली. थोडाफार स्ट्रेस जाणवतो आहे, बाकी काही काळजी करू नका. ताप उतरला नाही तर संध्याकाळी पुन्हा घेऊन या.
या सगळ्या गडबडीत ऑफिसमध्ये कळवायची हर्ष विसरूनच गेला. आपल्या फोनकडे त्याचे लक्षच नव्हते. गाडीत फोन विसरल्याने तो घराबाहेर आला. आपला फोन घेऊन तो गाडीचे दार बंद करणार इतक्यात दुसऱ्या फोनची रिंग वाजली. क्षणात त्याच्या लक्षात आले सईचा फोन इथे विसरला असावा. गडबडीने त्याने फोन उचलला. कधीचा फोन करते आहे मी. हर्ष, माझा फोन तुमच्या गाडीत विसरला आहे ना? पलीकडून आवाज आला. हो. मग फोन तुमच्याकडेच ठेवा. संध्याकाळी मी येऊन घेऊन जाईन. हर्ष पुढे काही बोलणार इतक्यात सईने फोन ठेवून दिला. संध्याकाळी दारावरची बेल वाजली तसा मनूने पळत येऊन दरवाजा उघडला. घरात कोणी आहे का बाळ? सईने आत वाकून पाहत विचारले. बाबा, कोणीतरी आला आहे. मनू हर्षला हाक मारत आत निघून गेली. हर्ष नुकताच झोपेतून उठला होता. तसाच तो बाहेर आला. माझा फोन न्यायला आले मी. सई दारातूनच म्हणाली. आत या ना. हर्ष सईचा फोन शोधू लागला. म्हणू, इथे आणखी एक फोन होता, तो कुठे आहे? हर्षचा आवाज ऐकून मनूने मागे लपवलेला फोन हळूच आणून त्याच्या हातात दिला. मनू, दुसऱ्याच्या फोनला हात लावू नये, इतकंही कळत नाही का तुला? हर्षचा वाढलेला आवाज पाहून मनू रडवेली झाली. अहो असू दे, फोनला लॉक होते, ते तिला ओपन करता आले नसावे. सई मनूच्या रडवेल्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली. हो, पण लॉक उघडले नाही म्हणून मी फक्त एकदाच ट्राय केले. मनू आपले डोळे पुसत म्हणाली. तुमची मुलगी का? खूपच गोड आहे. सईने मनूला आपल्या जवळ ओढले. बाबा ओरडले ना? मग आता आईला जाऊन सांगा त्यांचं नाव. पण आई कुठे आहे तुझी? माहित नाही. मला ती कधीच दिसत नाही. ती त्या फोटोतच असते कायम. पण बाबा मात्र तिच्याशी रोज बोलतो म्हणून मी तिच्याशी तशीच बोलते. सई समोरच्या फोटोकडे बोट दाखवत म्हणाली. ओह, सॉरी बाळा, मला माहित नव्हतं. सईने मनूला मिठी मारली. मी तुला आई म्हटलं तर चालेल? मनू आपली मिठी अधिकच घट्ट करत म्हणाली. मनू, इकडे ये, त्या ताईला उशीर होतो आहे. जाऊ दे तिला घरी. हर्षने सईचा फोन तिच्या हातात दिला. उद्या येशील ना? मी वाट पाहते तुझी. मनूने गोड हसत सईला निरोप दिला. आता हात कसा आहे तुमचा? हर्ष दारात येऊन सईच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत म्हणाला. आहे बरा. आज दिवसभर कामात वेळ गेल्याने त्याची आठवणही राहिली नाही. सईने हळूच आपले डोळे पुसले. हे हर्षच्या नजरेतून सुटले नाही. घरी येऊन सईने सारी हकीकत आई बाबांना सांगितले. हर्षने बाबांच्या मनात आधीच घर केले होते. आता त्यांना हर्षबद्दल जिव्हाळा वाटू लागला. सरला काकूही हळहळल्या. बाबा, ती बघा, आपल्याकडे काल आली होती ना, स्टॉपवर उभी आहे. मनूच्या आवाजाने हर्षचे सईकडे लक्ष गेले, पण त्याने गाडी थांबवली नाही. कालचा प्रसंग आठवून तो अस्वस्थ झाला आणि त्याने गाडीचा वेग वाढवला. हळू ना बाबा, मला भीती वाटते, मनू घाबरून म्हणाली. तसे हर्षच्या चेहऱ्यावर अस्पष्ट असे हसू उमटले. मनूला शाळेत सोडून हर्ष ऑफिसमध्ये गेला. प्रेरणा, एनी अपडेट? नो सर, आणि एव्हरीथिंग इज फाईन. काल सगळं व्यवस्थित पार पडलं, हर्षची सेक्रेटरी म्हणाली. मनू ओके आहे आता? हो. दिवसभर काम करून हर्ष थकून गेला. मनूची शाळा सुटून तास होऊन गेला तरी त्याचे लक्ष नव्हते. 6चा ठोका पडला तेव्हा हर्ष भरकन उठला. आजचे उरलेले काम पूर्ण करून अर्ध्या तासात ऑफिस बंद करा, प्रेरणाला सूचना देऊन तो ऑफिसमधून बाहेर पडला. शाळेच्या आवारात येताच हर्षला वेगळंच चित्र पाहायला मिळालं. कोणते चित्र बघितलं असेल हर्षने, ऐकूया पुढील भागात. क्रमशः लेखिका सायली जोशी. श्रोतेहो, कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंट मध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.